बाहेरचा ओपन स्पेस स्वच्छ धुवून काढायला घेतला आहे। तर निरमा टाकली पूर्ण फरचीवर आणि खराट्याने ना व्यवस्थित असा घासून घेतला, म्हणजे फरची ना एकदम छान निघते। आणि जशी फरची घासली ना तेवढी सुंदर आणि मस्त अशी फरची निघते, खूप शाईन आहे फरचीला। तर झाडांना पाणी वगैरे घालेल राहतं ना, तर झाडांमधली थोडीफार का होईना माती वगैरे पडते ना, तर सगळी फरची आहे ना झाडांच्या आजूबाजूला आहे ना मातीचीच होऊन जाते। तर इथे ना आता रात्रीची वेळ आहे, खरं रात्री झाडांना पाणी घालती नाही, पण धुवायला घेतलंय तर म्हटलं चला झाडांना पाणी घालून घेते। नमस्कार, मी शारदा, तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये। माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ। रात्रीच्या आता 9 वाजत आले, तर आमचे जेवण वगैरे झाले, भांडे घासायचे ठेवलेत, पण उद्या आहे गुढीपाडवा, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। तर मग म्हटलं चला गुढीपाडवा उद्या आहे, तर बाहेरचं सगळं काही घराच्या आजूबाजूचं स्वच्छ धुवून घेऊ आणि आपल्या वर्षाचा पहिलाच सण आहे। तर मग म्हटलं हे बाहेरचं सगळं काही धुवून घेऊ। आता इथे झाडांना पाणी घालते आणि घराच्या आजूबाजूचं सर्व काही धुवून घेते। तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सुखा समाधानाचं आरोग्याचं जावं ही स्वामींचरणी प्रार्थना। काल मी जरा वेळ सोप्यावर बसले होते, तर सेफ्टी दरवाजा बंद होता आणि सोप्यावरून मला दिसलं का सेफ्टी दरवाजाची जी जाळी आहे ना तिच्यावर खूप धूळ माती वगैरे साचली आहे। तर मग मला झालं होतं का ती जाळी मी कधी स्वच्छ करील, पण मग बरोबर योगायोगाने आज मला बाहेरचं धुवायचं होतं, तर मग निरमा टाकली जाळीवरती आणि स्वच्छ ब्रशने घासून घेतली, तर एकदम मस्त अशी जाळी निघाली आहे। हॅलो नमस्कार, मी शारदा, तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये। माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ। आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकीचा एक मुहूर्त। तर नवीन वर्षाला सुरुवात झाली आजपासून। आपल्या हिंदू नववर्ष, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये चैत्र महिन्यात पहिल्याच दिवशी गुढीपाडवा हा सण येतो आणि तिथून पुढे नवीन वर्षाला सुरुवात होते। तर आता माझ्या इथं गुढी उभारायची तयारी वगैरे सर्व काही झाली आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे का कशा पद्धतीने गुढी उभारते मी। तर जी गुढीला काठी आणली आहे ना तिची आंघोळ घातली, सर्वात आधी तिची आंघोळ घालायची असते, म्हणजे ती पवित्र करून घ्यायची। तर तिची आंघोळ घालून आणि ती बाहेरच ठेवली। इथं सर्व काही पूजेचं साहित्य काढून घेतलेलं आहे, हे बघा इथं सर्व पूजेचं साहित्य आहे। आणि ही आहे माझी गुढीसाठीची नवीन साडी। तर आता हे दुसरं वर्ष आहे, मी मागे एक काठापदराची साडी होती तर तीच गुढीला वापरायची, मग ती जरा जुनी झाली ना मग ती टाकून दिली, म्हणजे ठेवून दिली बाजूला। आणि आता मागच्या वर्षीपासून ही गुढीला येलो कलरची साडी लावायला लागले। तर आता याच्या मी सर्वात आधी मिऱ्या घालून घेणार आहे, छानपैकी मिऱ्या घालून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर गुढीला लावायची। तर साडीची गुढी आहे ना खूप छान दिसते बघा। काही ब्लाउज पीस लावतात, काही टॉवेल लावतात, पण त्याच्याही पेक्षा गुढीला अशी काठापदराची साडी लावली ना का ती गुढी खूपच सुंदर दिसते। तर आता मी अशी मिरी घालून घेतलीये आणि त्याच्यानंतर तयारी करते। तर आता इथं माझी तुळशीची पूजा झाली, तुळशीच्या समोर मस्त अशी रांगोळी काढली, तुळशीला अगरबत्ती धूप दीप सर्व काही दाखवून झालं आणि मागच्या बाजूच्या दाराला पण छान रांगोळी काढली। त्याच्यानंतर इथं उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं। आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकीचा एक मुहूर्त। तर मस्त अशी उंबरट्याला हळदीचं लेपन करून उंबरट्याची पूजा केली, छान अशी रांगोळी काढली आहे। तर दररोज मला माझा मेन दरवाजा आहे ना असा ठेवायला खूप आवडतो। तर इथे आता माझी गुढीचीच तयारी चालू आहे। चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी त्याला भरजरी खण, स्नेहाने साजरा करा गुढीपाडवा सण। तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण कुटुंबाकडून खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आरोग्य घेऊन येऊ ही स्वामींचरणी प्रार्थना। तर इथे मी फुलांचा हार वगैरे ओवून घेतला। आता इथे पाट स्वच्छ धुवून घेतला आहे आणि पाटाच्या आजूबाजूला आहे ना रांगोळी काढून घ्यायची, तिथे गुढी उभारायची आहे। माझ्याकडे चाफ्याचे फुलं होते तर चाफ्याच्या फुलाचा पण मस्त असा हार करून घेतला आहे आणि छानपैकी इथे पाटाच्या आजूबाजूला छान रांगोळी काढून घेतली। पाटावर एक नवीन रुमाल अंथरला, जो म्हणजे माझा वापरण्याचा आहे ना तो रुमाल, आणि पाटाच्या बाजूला रांगोळी काढली। तर चला उशीर होत चाललाय गुढी उभारायला, पण 8:30 वाजले, तर पटकन म्हटलं गुढीची तयारी करून घेऊ, त्याच्यानंतर आपला स्वयंपाक वगैरे किंवा आपले घरातले कामं चालूच असतात। आणि गुढी संध्याकाळी
5 वाजेकडे गुढी उतरून घ्यायची, गुढीला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि गुढी आहे ना उतरून घ्यायची। तर इथे छान अशी दीदीने रांगोळी काढून घेतली आणि आता माझं चाललंय बाकीची दुसरी तयारी, हार वगैरे। गुढीची छान अशी आंघोळ घालून घेतली, तर आता ना इथे मस्त साडीच्या मिऱ्या घालून घेते। ही साडीने ना गुढी एकदम मस्त आणि सुंदर दिसते, मला तर साडीची गुढी खूप आवडते। गुढीची सर्व काही तयारी घरामध्येच करून घेतो आणि त्याच्यानंतर आहे ना मग साहेब गुढी बाहेर घेऊन जातील आणि बाहेर नेल्यानंतर उभारून घेऊ। तर इथे देवाचा तांब्या घेतलेला आहे, त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे हळदी आणि कुंकवाचं। हळद आणि कुंकू आहे ना पाण्यामध्ये थोडंसं भिजवून घेतलं, हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढलं, स्वस्तिकाच्या आजूबाजूला 5 रेषा देऊन घेतल्या आहे कुंकवाच्या आणि तो तांब्या आपल्याला गुढीमध्ये उघडा ठेवायचा आहे। तर तांब्या घेतलेला आहे, तांब्याला पण हार घातलेला आहे, तर खूप छान दिसतं आणि गुढी पण एकदम भरेल आणि भरगच्च सुंदर अशी गुढी दिसेल। त्याच्यामुळे ना मग मी तांब्याला पण ना एक हार तांब्याच्या गळ्याला लावून घेतलेला आहे आणि इथे ना स्वस्तिक काढून घेते। घरामध्येच करून घेतो आणि बाहेर नेऊन आणि फक्त गुढी उभारतो। कसं बाहेर तिथं हवा वगैरे वात वगैरे चालू आहे ना, त्याच्यामुळे सर्व काही तयारी ना मध्येच करते। अशी गुढी अटकून घ्यायची आहे, साडी गुढीला पुन्हा ही बांधून घेईल म्हणजे ती पडायला नको साडी, मजबूत बनायची। ही याच्यातच अशी बांधून इथं आता साडी गुढीला व्यवस्थित पॅक बांधून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ना तांब्या ठेवायचा आहे। त्याच्यामुळे ना व्यवस्थित सर्व काही घरातूनच तयारी करून घेते, हार वगैरे म्हणजे कसं व्यवस्थित पॅकिंग वगैरे करता येते आपल्याला। गुढीला हरडा पण घालायचा असतो, तर इथे मी फुलांचा हार, हरडा, आंब्याचा डहाळा वगैरे सर्व काही लावून घेतला आणि बघा किती छान अशी गुढी दिसतीये। आता इथं साहेब आणि दादा गुढी व्यवस्थित रेलिंगला पॅक बांधून घेऊन राहिले, म्हणजे कसं ती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे, हलायला नको किंवा मग काय होते हवा वगैरे सुटते ना तर इकडच्या तिकडं अशी गोल गोल फिरते, त्याच्यामुळे व्यवस्थित पॅक बांधून घ्यायचे आहे। तर आमच्याकडे आहे सोय बांधण्यासाठी आणि आता बघा गुढ्या आहे ना विकायला पण राहतात, गुढीची काठी आहे ना ती विकायला असते मार्केटमध्ये, खूप मस्त अशी कलर वगैरे केलेली असते। तर ही आमच्या साहेबांनी सकाळीच मॉर्निंग वॉकला गेले होते, तर येताना मॉर्निंग वॉकवरून येताना त्यांनी ना ही गुढीची काठी आणली, बांबूची काठी आहे, सागाचा बांबू आहे तो। इथं गुढी उभारून झाली, आता दादा पूजा करून घेतील, मग साहेब पूजा करतील, मी करील, मुलं करतील, आम्ही सर्वजण आता इथं गुढीची पूजा करून घेतो। गुढी आईकडे सुख समाधान आरोग्य सर्वांना मागतो।
झालाय माझा स्वयंपाक. उकडेल बटाट्याची भाजी केली, वाटण करून छोलेची भाजी बनवली, भात झाला, इथे भात केलाय, वरण केलंय. आता सर्व भाज्यांमध्ये वरणामध्ये कोथिंबीर टाकते आणि आता फक्त पोळ्या राहिल्या आणि काहीतरी गोड करते. मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता, पण मी काय आजपर्यंत कोणाला सांगितलंच नाही. म्हणजे मी माझ्या आईला त्यांना पण नाही सांगितलं, माझ्या माहेरी पण नाही सांगितलं. मागच्या रविवारी म्हणजे आज 8 दिवस आहे ना, मी स्कूटीवरून पडले तर जरा आहे ना माझ्या इथं खांद्याचे लागलंय आणि इथं पाठीला लागलंय, तर त्याच्यामुळे ना मला खूप त्रास होतो. त्याच्यामुळेच मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला नाही. पण जे काम करायचे ते करते, पण पुरणपोळीचा स्वयंपाक नाही केला मी. तर त्यामुळेच. आणि इथं आहे हे नवीन वाल, हे बघा नवीन वाल आहे, तर त्याच्यामध्ये ना राख टाकली आहे मी, म्हणजे ते वालाला कीड वगैरे लागणार नाही अशी राख चोळून ठेवली आहे. तर एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे हा वाल, म्हणजे खराब होणार नाही. बोरिंग पावडरच्या ऐवजी मग म्हटलं राख टाकू किंवा माती टाकली ना, तर मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवते. बघा मला असं ना वागता सुद्धा येत नाही. राख किंवा माती त्याच्यामध्ये का टाकायची आहे, तर त्याला कीड वगैरे लागू नये ना यासाठी टाकली आहे. आणि मला तर अक्षरशः असं बसता पण येत नाही, माझं एवढं हा हात आणि इथं कंबर दुखतं ना, तर वागता सुद्धा येत नाही. सण म्हटलं का नैवेद्यासाठी आपण काय करतो, पुरणपोळीचा स्वयंपाक. आणि ज्या वेळेस पुरणपोळीचा स्वयंपाक करतो ना, त्याच वेळेस खरंच सण हा असं आहे असं वाटतं. तर ठीक आहे, आज काही मला पुरणपोळीचा स्वयंपाक नाही करायला भेटला, पण आता अक्षय तृतीया येणारच आहे, तर अक्षय तृतीयेला मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे नैवेद्यासाठी. आता इथे दिदी भांडी गोळा करून आणि पाटीमध्ये भरून बाहेर घासायला नेणार आहे. गुढीला नैवेद्य दाखवला, देवांना नैवेद्य दाखवला. आता आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो. तर आत्ताच आमचे जेवण वगैरे झाले आणि आम्ही ना हॉलमध्ये जेवण करायला बसलो होतो. तर जेवण होईपर्यंत माझी दीदीने किचन बघा एकदम स्वच्छ आणि क्लीन केला. पूर्ण किचन ओटा घासून तेलाच्या बरण्या तेलाच्या बाटल्या, मिक्सर वगैरे सर्व काही ते स्टँड वगैरे बाजूला करून आणि एकदम स्वच्छ क्लीन किचन केला. जसं मी आवडते तसं. तिला माहिती आहे का, मम्मीला स्वच्छता टापटीपणा जास्त आवडतं, त्याच्यामुळे जसं मला लागतं मी आवडते त्याच पद्धतीने पूर्ण किचन तिने आवरलं आहे. आणि आत्ता आहे ना ती भांडे घासते. आज आमच्या हौसा काही कामावर आली नाही, तर दीदी म्हणे मम्मी मी भांडे घासते, तर आता ती भांडे घासते. तोपर्यंत मी फरची पुसून घेते, टॉयलेट बाथरूम स्वच्छ धुवून घेते. आणि मार्केटमध्ये पण जायचं आहे भाजीपाला घेण्यासाठी, तर भाजीपाला पण आणायचा आहे. आणि कपडे तर मी आता ना मशीनलाच टाकून देणार आहे, कारण माझं खवाटे ना भरपूर दुखतं आहे, त्याच्यामुळं काही मी आता कपडे हाताने धुणार नाही आहे. ते बघा माझ्या दीदीने मेन म्हणजे कसं किचन आवडलं आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खूप सुंदर आणि स्वच्छ पुसून वगैरे घेतला, एकदम कोरडा केला आहे. स्वयंपाक काढून ठेवला आणि बघा किचन केलं आहे ना, जसं मी स्वच्छ करते त्याच पद्धतीने तिने पण स्वच्छ हे सगळं सरकून घेतलं होतं, एकदम घासून काढलं आहे तिने पूर्ण किचन. साहेब सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते, तर त्यांनी हे काजू आंबे आणले खायला. हे बघा माझ्या बाळाला किती भांडे दिले घासायला, तेवढे भांडे घासते. आता टॉयलेट बाथरूम धुवून घेतलं आणि फरची पुसून घेते. तर माझ्याकडे मॉप पण आहे फरचीचा, पण आता म्हटलं एक दिवसासाठी काढायचं ना, तर मी मॉप काही काढलं नाही. नाही तर माझ्याकडे ना फरची पुसायचा मॉप पण आहे. खरं असा वेळाप्रसंगालाच तो वापरायला लागतो मला, पण आज मी ना कंटाळाच केला, कपाटात ठेवून दिलेला आहे. तर मग म्हटलं जाऊ दे, चला हातानाच पटकन फरची पुसून घेते. आणि मला खरं सांगायचं ना, तर हाताने फरची पुसलेलीच आवडते. तर इथं आले माझे दादा आणि अण्णा म्हणजे भाऊ. तर माझ्या दादांचं आहे ना मामांकडे काहीतरी काम होतं, तर ते आले अचानकच. दुपारचा 1:30 वाजला आहे. तर आईचा मला सकाळी फोन आला होता का दादा आणि अण्णा येणार आहे. तर दादा तर तिकडनंच मामांच्या घरी गेले, मामांकडे त्यांचं काही काम होतं. तर आणि अण्णा आला इथं. तर आईने जे काही सामान वगैरे दिलं आहे ना, ते गाडीतून आता काढून घेतो. बापरे, ते कोणच आहे? काय म्हणतोय? गव्हाचा कट्टा इकडं
उचल ना रे. तांदळाचा इंद्रायणी तिथंच ठेवला. हे भांडे दीदीने घासलेत, हे मध्ये आणून ठेवले. अजून ती बाहेर भांडे घासतीये. आधीला मार्केटमध्ये पाठवलं होतं, थोडासा भाजीपाला आणायला लावला होता. त्याने कोथिंबीर, कैरी, भेंडी आणि टमॅटो आणले. आता हे पाणी मी मजुरांना फ्रीजला ठेवलं होतं थंड, तर आता ते जेवण करायला बसले वरती. त्यांना नेऊन देते. कसं माठातलं किंवा जारचं पण मग पुरत नाही ना, तर मग म्हटलं चला मस्त थंड पाणी ठेवूया. तर ते जेवायला बसले. 1:30 वाजलं आहे दुपारचं. आणि हे बघा फरची वगैरे एकदम स्वच्छ क्लीन आवरून झाली आहे. आधी ए भाऊ हे पाणी नेऊन दे रे वरती त्यांना थंड. इथं कढीपत्ता मी वाळून ठेवलाय. तर मला आहे ना एक पदार्थ बनवायचा आहे. त्या पदार्थामध्ये हा सर्व काही कढीपत्ता टाकायचा आहे ना, त्याच्यामुळे वाळून ठेवला आहे. आणि आज माझे ना दोन्ही मुलांनी भरपूर कामं केले. आता ना हे कपडे मशीनला धुवायला टाकते, टॉवेल. दादा, अण्णा आणि दादांबरोबर आहे ना एक काका आलेले आमच्या इकडचेच, माझ्या माहेरचेच आहेत. तर ते जाऊन आले मामांच्या इकडनं. आणि अण्णा पण ओवीला भेटून आला मामांच्या इथून. तर आता आहे ना त्यांना इथे थंडा वगैरे दिला आहे. जरा वेळ दादा ते बसले गप्पा वगैरे मारत. आणि त्याच्यानंतर आहे ना वरती काम चालू आहे, तर ते घ्यायला आले. दादा कसं आहे बांधकाम? 6चं ना? थांबा थांबा, इथून तिला आवाज द्या ना. झाले का मावशी जेवण? आता कोणती घ्यायला लावायची? ती 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 अशी अशी उभी. हो नाही, दरवाजा आहे तिथं. आले ना. मावशी पाणी थंड होतं का? तिन्ही बाटल्या एकदम कधीपासून फ्रीजला ठेवेल होत्या ना. मला आठवण आली तुम्ही जेवायला बसले. आधीला म्हणलं जा रे बाळा नेऊन दे. आता अण्णा आणि ते काका घरी चालले आणि माझे दादा थांबलेत. तर माझ्या मामांना पण माझ्या माहेरी जायचं आहे. तर ते म्हणे कदाचित थांबा आपण दोघं सोबत जाऊ. तर इथं अण्णा चाललाय घरी. तर अजून तर त्यांनी जेवण पण केलं नाही. त्याला म्हटलं जेवण कर. तर तो म्हणे नको अक्का, ते जे आलेले आहेत ना काका, त्यांना त्यांच्या घरी नाव घ्यायचं आहे आज गुढीपाडव्याचं. तर मग म्हणे त्यांना पण पटकन पोहोचून द्यायचं आहे. आणि मी पण म्हणे घरी गेल्यानंतरच जेवण करील. आता माझे दादा पण चालले मामांच्या घरी आणि तिथून मग ते जातील घरी निघून. तर ते जेवण करून आले होते, पण अण्णाने नव्हतं जेवण करेल. त्याला म्हटलं जेवण कर, पण तो म्हणे नको, कारण त्यांच्यासोबत दुसरे पाहुणे होते आणि त्यांना कसं आज नाव पण घ्यायचं आहे. तर मग 2-2:30पर्यंत ते म्हणे पटकन आम्ही घरी पोचू. तर आता आधीने चालवलं आहे बाबांना मामांच्या घरापर्यंत स्कूटीवरती आणि तो पुन्हा घरी येईल. बघा एवढे भांडे माझ्या दीदीने घासले आणि किचन पण एकदम स्वच्छ केलं आहे. खूप दमलं आहे माझं बाळ एवढे भांडे घासून. शेवटी तिच्या मानाने हे भांडे खूप झाले, फुल पाटी भरली. तर मला तर ती उचलं ना, आम्ही दोघी मायलेकींनी उचलली. बघा अण्णा आल्याबरोबर आधीकडे पैसे दिले आणि आईस्क्रीमचे कोन आणायला सांगितले. बघू आईने डब्यामध्ये काय दिलंय. कुरडया दिल्यात. हे बॉक्समध्ये काय आहे, याच्यामध्ये आहे तांदळाच्या पापड्या. गाडी आली होती तर रिकामीच गाडी यायची, तर मग तांदळाच्या पापड्या, कुरडया, गहू आणि तांदूळ एवढं दिलं आहे पाठवून. हे सर्व काही काम आवरले. 3 वाजले दुपारचे. आता मी पण वरतीच चालले, काम चालू आहे तिकडे. शाळेत पण बसले, तर म्हटलं चला आता मी पण जाते.
आता इथं संध्याकाळचे 5 वाजले तर गुढी उतरवायची आहे. गुढीला हळदी कुंकू लावलं, नैवेद्य दाखवला साखरीचा आणि गुढी आता उतरून घेतो. तर आता साहेब तर वरती बसलेले, आधी आहे तर आधीला घेतलं मदतीला. आणि कसं मुलं मोठे झाले ना का मुलं पण आपल्याला भरपूर अशी मदत करू लागतात, त्याच्यामुळं काय वाटत नाही. तर मग हे वरती होते, काम चालू आहे, तर यांना म्हटलं तुम्ही काय येऊ नका, आता आधी आहे मला मदतीला. तर आता आम्ही इथे गुढी उतरून घेतो आणि सर्वजण गुढीच्या पाया पडले, गुढीचं दर्शन घेतलं. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करणार आहे. तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.